म्हणजे कष्टकऱ्यांचं गाव आणि त्या कष्टाचा उपयोग किती छान झालाय मी तो बघत आलोय. स्मशानभूमी जे बघाल तर तिकडे त्याची भीतीच वाटत नाही जी आधी वाटत होती. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचे पिराचीवाडी गाव आता विकासाचं प्रतीक बनलं आहे. एकेकाळी हमालांचं गाव म्हणून ओळखलं जाणारं हे गाव आज गावकऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांनी संपूर्ण बदलून नव्या चेहऱ्यासह उभं राहत आहे. ग्रामविकासाच्या दृष्टीने पिराचीवाडी गावानं केलेलं काम एक आदर्श उदाहरण आहे. ग्रामपंचायतीने रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावली, हायटेक ग्रामपंचायतीची इमारत उभारली, शाळा, घनकचरा प्रकल्प आणि संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणलं. मात्र सर्वात लक्षवेधी ठरली आहे गावात उभारलेली वैकुंठ स्मशानभूमी. ही स्मशानभूमी इतकी चकाचक आहे की ती आज सेल्फी पॉइंट, वाढदिवस साजरा करण्याचं ठिकाण आणि अभ्यासिका म्हणूनही वापरली जात आहे. पूर्ण उपक्रम केलेले आहेत की ज्याच्यामुळे हा इतका सगळा तुमच्या गावचा गौरव. नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे आमच्या गावची सुंदर देखणी अशी स्मशानभूमी, ज्या स्मशानभूमीमध्ये नवरा नवरी आता फोटो काढायला, फोटोशूट करायला जातात, मुलं अभ्यासाला बसतात. की स्मशानभूमी आहे म्हणून अशी कोणालाही गावात अशी भीती नाही की कसं जायचं काय. आणि त्याचप्रमाणे परत ग्रामपंचायत इमारत खूप सुंदर आणि देखणी आम्ही उभी केलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये 1500हून अधिक झाडे आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. आणि RCC अशी मराठी इमारत शाळा आम्ही बांधलेली आहे. काय करायचं राहून गेले असं वाटतं तुम्हाला? आणखी काय ध्येय आहे गावाचं? असं एक म्हणजे इतिहासकालीन आमच्या गावामध्ये एक बुरुज आहे की ते शिवसृष्टीचं काम चालू आहे, 50% झालेलं आहे. पुढच्या 1-2 वर्षात ते आमचं पूर्ण कंप्लीट होईल. तुमचं नाव? मी सौ कल्पना सुभाष भोसले, ग्रामपंचायत पिराचीवाडी सरपंच. माझ्या गावात या 2 वर्षात अतिशय सुविधा झालेल्या आहेत. माझे गाव एकदम सुधारलेले आहे. गावात वैकुंठभूमी म्हणा किंवा व्यायाम शाळा, रस्त्याच्या दुतर्फा झाडे, मंदिर, सगळी शाळा आहे, सगळं व्यवस्थित आमच्या सरपंचने केलेलं आहे. असे सरपंच प्रत्येक गावाला लाभो ही आमची सर्वांची इच्छा आहे. सर्वांची देवाला विनंती आहे असे सरपंच प्रत्येक गावाला, आमच्या गावाला तरी लाभल्यात. आमच्या गावात सगळी कायापालट करून ठेवलेली आहे. अशा काय वेगळं पण केलेलं वेगळे बदललेलं आहे कसं म्हणजे आमची वैकुंठभूमी सर्वात प्रथम म्हणजे वैकुंठभूमी आमची काय एवढी व्यवस्थित नव्हती अजिबात. ती सगळी म्हणजे बाहेरचे लोक शूटिंग करण्यासाठी सुद्धा आमच्या वैकुंठभूमीत येऊन शूटिंग करून घेऊन जातात. अशी आमची वैकुंठभूमी केलेली आहे. त्यानंतर व्यायामशाळा ही आमच्या गावात काय व्यवस्थित नव्हती. ती सुद्धा तिथं काय त्या व्यायामशाळेतले साहित्य म्हणा हे म्हणा सगळं पुरवठा केलेला आहे. संध्याकाळी 12 वाजेपर्यंत स्त्रिया आमच्या गावातल्या व्यायामच्या ह्याच्यावर असतात. माधुबाई शामराव भोसले, राहणार पिराचीवाडी. कागल तालुक्यात गाव आहे पिराचीवाडी. आणि ह्या गावची लोक हमाली करीत होती. 100 किलोची पोती उचलत होती, पाठीची हमाली. तेव्हा किरण काय असं नव्हतं. आणि ही पिराचीवाडी गाव हमाली करून वर आलेलं आहे. आणि ह्या 5 वर्षात सुधारणा झालेली आहे. तळं म्हणा सुधारलं, ब्रुज पडल्याला सुधारलं, मंदिरं बांधून घेतली, मशानभूमी चांगली करून ठेवली. आणि मशानभूमी अशी आहे, मरण आलं तर हसत यावं आणि हसत धन द्यावी आणि तिथनं माणसाने हसत मागे यावं. एवढीच प्रत्येक गावोगावी सरपंच असंच असावं आणि गावं अशीच सुधारावीत अशी माझी इच्छा आहे. एवढंच बोलतो मी, बस. माझे नाव प्रिया सतीश माने. माझे गावाचे नाव पिराचीवाडी आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मरण यावं हे असं आपलं कोल्हापूर जिल्हा आहे. त्यात कागल तालुका आपला सर्वात सुंदर आहे. त्यात आमचं छोटंसं गाव, डोंगराच्या मध्ये बसलेलं आमचं छोटंसं गाव. त्या गावात कधीही पाण्याची सोय नव्हती. ह्या 5 वर्षात आमच्या साहेबांनी पाण्याची सोय केली. त्यानंतर रस्ते बांधले. आपलं वैकुंठभूमी म्हणजे ज्याला आपण स्मशानभूमी म्हणतो, तिथं कोणीही जाण्या अगोदर भीती वाटत होती की आपल्याला काहीतरी होईल.
पण आमची वैकुंठी भूमी बांधल्यामुळं साहेबांनी तिथं बर्थडे सेलिब्रेशन जी कॉलेजची मुलं कुठेतरी कॅफे नाहीतर रेस्टॉरंट ह्या ठिकाणी जातात ती आता मुलं सध्या आमच्या वैकुंठ भूमीला भेट देतात, बर्थडे सेलिब्रेशन करतात. थोडक्यात म्हणावं की आपलं पर्यटन स्थळ हे वैकुंठ भूमी आमचं झालेलं आहे. ग्रामविकासाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम यांनी गावात थेट बैलगाडी हाकत दाखल होऊन गावाचा विकास पाहिला. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विविध योजनांचे उद्घाटन केले, तसेच गावातील उत्साहपूर्ण वातावरणात सहभागीही झाले. मला मी जेव्हा आलो येताना मला गावाची पार्श्वभूमी आधी सांगितली की काही नव्हतं आधी इथे आणि हमालांचं गाव होतं, म्हणजे कष्टकऱ्यांचं गाव, आणि त्या कष्टाचा उपयोग किती छान झालाय मी तो बघत आलोय. म्हणजे आता जे पाणी नव्हतं इथे कधी, तिथे पाणी 24 तास सुरू केलंय. म्हणजे सरपंचांचे आभार आहेत की ह्या सगळ्या योजना त्यांनी राबवल्या गावात आणि हे गाव समृद्ध केलं. म्हणजे वृक्षारोपण घ्या तुम्ही, स्मशानभूमी जे बघाल तर तिकडे त्याची भीतीच वाटत नाही जी आधी वाटत होती, पण आता तर ते वाटतच नाही. मुलं खेळतात तिकडे, वाढदिवसाचे कार्यक्रम होतात, असं समृद्ध गाव केलंय. त्याच्यानंतर कुस्तीचा आखाडा, म्हणजे आपण म्हणतो ना बॉडी छान ठेवावी लागते आपली, तंदुरुस्त राहायचं, तर ह्या गावापासून कष्ट कसे करायचे आणि जे आधी खरंच कष्टाचं गाव होतं ते आता समृद्ध झाले आणि पुढच्या पिढीसाठी चांगलं त्यांनी योजना दिल्या. शाळा आहे उत्तम आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना एक आयुष्य पुढचं जगतील मुलं आणि तो एक धडा घेतील, तर असा धडा घेण्यासारखं हे गाव आहे. आणि खूप सुंदर मला अजून एक गोष्ट चांगली वाटली, इथे कागदाची कापडी पिशवी की जी मी आता एवढे गाव फिरलो तसं हे नव्हतं तिथे कुठे. असं 1 रुपया कॉईन टाका, कागदी पिशवी, तुम्ही कापडाची पिशवी घ्या आणि बाजाराला जा. त्यामुळे मी स्वतः घेतली एक पिशवी. गाडीतून स्वागत झालं तुमचं, कसं होतं? हो, इथं परंपरा आहे आपली आणि मला खरंच आखाडा इथे असल्यामुळे मला वाटलं मी पैलवान आहे की काय, कुस्तीच जिंकलंय. पण खरंच पिराची वाडी हे जे कागल हे गाव आहे जिल्हा, तर खूप सुंदर आहे आणि मला वाटतं नंबर यायला काही हरकत नाही. पण या अभियानाच्या निमित्तानं तुम्ही ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जाताय, कशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला येतो एकूणच महाराष्ट्रामध्ये? इतर गावांमधला आणि या गावामधला काय अनुभव? काय संदेश द्याला? ते खूप म्हणजे काही गावांमध्ये तर सगळेच व्यवस्थित स्वागत होतंय आमचं, म्हणजे बैलगाडीनी होत आहे, फुलं उधळली जात आहेत. आणि इथे मी बघितलं खूप ठिकाणी शिस्त धावपळ जास्त होते, पण इथे व्यवस्थित माणसं आहेत, ते सांभाळून घेत आहेत. फोटो त्यांना दिले जातील, त्या काढतायत सुद्धा, पण व्यवस्थित शिस्त आहे जी गावच्या सरपंचांनी जी इथे राबवली ती आपल्याला कळतं. म्हणजे बोलून नाही पण प्रत्यक्ष मी बघितलं आणि खूप छान गाव आहे, मला खूप आवडलं. या कामगिरीवर समाधान व्यक्त करत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनीही विश्वास व्यक्त केला की पिराचीवाडी ग्रामपंचायतीची कामगिरी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात नक्कीच मानांकन मिळवेल. हां, नक्की. आज मी पूर्ण महाराष्ट्राच्या लाडकी अभिनेते आणि महाराष्ट्र चित्रपटच्या एक दिशा देणारे अभिनेते भाऊ कदमजी इथे आलेली आहे, याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद बोलतो. आणि मी भाऊ कदमजीला एक चॅलेंज करतो, मी तुम्ही तुमच्या अनुभवामध्ये बरेच गावामध्ये तुम्ही गेला असेल, आता मी महाराष्ट्रामध्ये येऊन 4 वर्ष झालं, अशा पद्धतीनं गाव तुम्हाला कुठेही महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. स्वतः लोक पैसा घेऊन इथे काम करणारे, सगळे लोक एकत्र येऊन काम करणारे आणि फक्त स्पर्धासाठी नव्हे पण गावांचं नाव देशभर जाण्यासाठी म्हणजे 24 तास काम करणारे गाव पिराचीवाडी आहेत. आणि हा गावाबद्दल आता भाऊ कदमजी आलेली आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वप्रथम धन्यवाद बोलतो. आणि मला तर आज असं वाटत आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये राज्यात प्रथम नंबर आलेले, अभिनंदन करण्यासाठी सर्व लोक आलेले आहेत असं मला वाटतं. गावकऱ्यांनीही या बदलावर आनंद व्यक्त केला आहे आणि स्वतःच्या मेहनतीने गावाला नव्या दिशेने नेल्याचा अभिमान व्यक्त केला आहे. पिराचीवाडी हे गाव दाखवतं की जर गावकऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन काम केलं तर छोट्या गावालाही मोठा विकास मिळू शकतो.